ये बेटा ये सोनू दादा माझ्या मा रडू नको एवढा दिवसा बाकी झाले म्हणून तुझ्या घरी आलो आज मला आज तुला तुझ्या घरी कदाचित का तुझ्या घरी यायला घरी मला घरात पाय टाकू देत नाही रे दादा पण तुझा भाऊ आहे ना आम्ही तुमचं वाईट केलं रे काही नाही दादा काय एवढं तू माझा रागालाच का रे दादा दादा काय मी तुला मागितली होती काही पैसा मागितली काही नाही मागितली रे दादा सांगला रे मला काही नाही मागितलं बेटा दादा फक्त तू आज एवढ्या दिवसांनी आला दादा फक्त हेच बघायला आला का की माझे बहीण जिवंत आहे की मेले नाही आई वडील मेले राहिल्याचं मोठं तसं मला मायला बाप नाही एक माझ्या मासाठी माझी बहीण या शब्द काढले आहे माझ्या दादा लई आठवण होते रे दादा तुझी दादा तू आलाच हो बेटा दादा मला माहेर झाले शिल्लक हो माहो ये शिल्लक भाऊ रे आला का भाऊ रे आला का मला नेवायाला दिवाळी सणाला दादा रक्षाबंधनाला दिवाळी सणाला भाऊ रक्षाबंधनाला भाऊ रे आला का भाऊ रे आला का मला नेवायाला दिवाळी सणाला दादा रक्षाबंधनाला दिवाळी सणाला दादा रक्षाबंधनाला भाऊ रे आला का भाऊ रे आला का मला नेवायाला दिवाळी सणाला दादा रक्षाबंधनाला दिवाळी सणाला भाऊ रक्षाबंधनाला भाऊ रे आला का भाऊ रे आला का मला नेवायाला दिवाळी सणाला दादा रक्षाबंधनाला दिवाळी सणाला दादा माझा लडका बांधला बांधला भाऊ रे आला का भाऊ रे आला का मला नेवायाला दिवाळी सणाला दादा रक्षाबंधनाला दिवाळी सणाला दादा रक्षाबंधनाला बोल भाई एक मला सांगतो आता 2 तास झाले आपण एकामेकाने सुख दुःख बहीण भाऊ सांगून आलो पण तो माझ्या छपुला माझ्या भाचा मा तांगला कुठं त्याला मला डोळे भरून पाहते मा सांग तुला मला आवाज येतो बाळा अरे दादा कुठं गेला असेल बाई मुलगा काय माहिती बाळा रे माझा लाडका मुला मुलाना अरे
अरे तुझा मामा तुझ्या भेटी करीता आणार आहे दादा एवढ्या दिवसांनी 2 शब्द तुझ्या मामासोबत बोल ना. याच्या बापी असा तर साकुल्याच्या गोला लंबा चक्रा बापू शाळेत जात ना कोणा वय काय अरे बघ 7-5 किती होते 12 होते बापू शाळेत जातो तू हा मम्मीला बोला बोलू तुला बाई ए बाई काय दादा का तुला घरी राहून जेवण लावू सीतेच्या कुठे राम धरा कसा तुला कुठे राम धरा दादा रामाच्या अवतार राम सावळ हा बोलायला तो चावल दादा हा काय तू फालतूची चेष्टा करायला नाही गटा मला दादा हा एवढ्या दिवसांनी माझ्या घरी आलास रे दादा आजपर्यंत तुला राखी पाठवलेली राखी मिळाली का नाही मिळाली काय माहित दादा दादा आज तू माझ्या घरी आलास रे 5 वर्षांनी तुला मला अक्षित लावायचं आहे तुला मला अक्षित लावायचं आहे रे दादा ये भाषा आपल्यासाठी कधी मिळून मिळून जीविकांनी भंगेची दादा बसले दादा तुला अक्षित लावायचं आहे रे आला भाव पाया मन भावाने ओवाळते मन भावाने ओवाळते भैयाला भाव राया हाताने पडते पाया भैयाला भाव राया हाताने पडते पाया मन भावाने जेव्हा तू मागशील ना या आत्मा काढून तिच्या आरतीमध्ये सजून देता दादा तू एवढ्या वर्षांनी माझ्या घरी आलास रे दादा तेच माझ्या घरी सगळं काही राहिले मला तुझे पैसे नको तुझी साडी नको रे दादा मूड वर्षी नको रे दादा
माझ्या घरी आलो माझे बैल माझ्या गाई माझ्या म्हशी बाजूला माझी बायको कधी चारा पाणी करली मला आज दादा जातो रे दादा एवढ्या दिवसाने बहिणीचा घरी आला रे दादा एक दोन दिवस तरी थांब रे दादा थांबा बरोबर काय हरकत तुझी इच्छा आहे ना आजचा दिवस मुक्काम करतो दोन शब्द भाषा सोबत बोलतो भाषा इकडे का पाय बेटा तुझ्या मामाची तुला 10 फुटाच्या हात जोडून विनंती आहे शाळा शिकायचा कलेक्टर व्हायचं ऑफिसर व्हायचं माझ्या बहिणीचे नाव रोशन करायचं खाना खायचं नाही तंबाखू खायचं नाही सिगरेट प्यायची नाही आणि भुकी आली तर अर्धा पिऊन घ्यायचं आता काय प्यायचं म्हणजे पाणी दूध प्या करायचं का हा लोमा हे गेला जा बेटा चांगल्या शाळा शिकायचं हा जा तुला राम राम मी कमी बदमाश बायको आहो का मी चांगली तिच्या घरची बस धरते त्याची घरातच खाऊन येते चांगली वाजा त्याच्या सकट कायचे घरचे काम करू मी हेच गली होय का मग दोन दोन गल्या निघल्या बाई एक मारुतीच्या मंदिरची गली आहे आणि एक त्या उच्च कपारीची गली आहे नवरा मेला तर मस्त सलाचा घरगीर बांधलाय पहिले कौलाचा होता टिनाचा आता सलाचा बांधला जावंच लागतं पाय बापा आवाज नाही द्यायचा माझा आवाज आहे बसला माय खोकला झाला म्हणे कोटी गेलीस गे ए उसका पाय नवरा मारे बाप येते का नाही हे ए गायबा निघता काय निघत काय येऊन लक्ष्मी फटाका घेऊन घरून त्या फोडात काय करावं परमेश्वरा आज या गावात 10 वर्ष झालेले नांदायला आले आज प्रत्यक्ष धारणारे शब्द कुणाचे ऐकायला आले नाही आणि आज कोणाचं काय वाईट केलं की आज नाही मग कसं मला धारणारे शब्द माझ्या कानावर ऐकायला येतात जाऊन बघते कोण आहे कोण नाही तर कोण वहिनी वहिनी एवढ्या दिवसाने तुम्ही माझ्या घरी आल्या वहिनी थांबा पाय धोला पाणी आणते थांबा वहिनी पाणी घ्या वहिनी पाय तुला कोणाचा हातचा वहिनी पाणी घ्या त्या घरचा बाबा त्या घरात पाणी घ्यायचं मरून जाईन दारानी नवरा मारे ते हातचं पाणी घेऊ टाके आणि जितकी मला ते धंद्यात मला वहिनी म्हणजे त्यासारख्या बाईच्या हातचं पाणी बोलणं म्हणजे जेरबी नाही वहिनी का वाईट केलं मी का वाईट केलं एवढ्या दिवसांनी माझ्या घरी आल्या पाय धुवायला पाणी दिलं काही गुन्हा केला का गुन्हा काही गलती झाली का हातचं पाणी पिण्यामध्ये जेवण पिणे आहे म्हणतो का मी वहिनी असं नको बोला वहिनी असं का मी तुम्हाला मागणं मागितली हो का तुम्ही माझ्या एवढं छळ करता छळ बिलकुल चुप आहे जास्त बोलायचं नाही समजलीस का
छळ अरे छळ तर तुला माझी जिंदगीचा नाम दिसतो काय गो पासून माझी जिंदगी खराब झाली वहिनी असं नको बोला वहिनी अशी बोला फालतूच्या गोष्टी करायचं नाही माझा नवरा